अमरावती शहरातील अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेग आला आहे। बडनेरा प्रभागातील साईनगर येथील सेदानी नगरजवळ तिरुपती नगर क्रमांक 2 येथे नागरिकांच्या रस्त्यावरच्या पक्क्या अतिक्रमणामुळे वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली होती। मात्र मनपाच्या अतिक्रमण पथकाने हे धडक कारवाई करत हा रस्ता मोकळा केला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे। बडनेरा प्रभागातील साईनगर परिसरात अनेक दिवसांपासून नागरिकांकडून तक्रारी येत होत्या की तिरुपती नगर क्रमांक 2 मधील 2 नागरिकांनी रस्त्यावर पक्के अतिक्रमण केले आहे। या अतिक्रमणामुळे परिसरातील रहिवाशांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मनपा आयुक्त सौम्या शर्मा रुजू झाल्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम आणि स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबविली जाते। शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी मनपा प्रशासन सतत पावले उचलत आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त रत्ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर केलेले पक्के अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात आले। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आता रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची कोंडीही सुटली आहे। या संदर्भात सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी अतिक्रमण पथक श्याम चौरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी सांगितले की नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यासाठी हे अभियान सतत सुरू राहणार आहे। शहरातील कोणत्याही रस्त्यावर अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण सहन केले जाणार नाही। क्रमांक 4 में जो साईनगर का जो अंतर्गत सदानी नगर करके एक एरिया की परिसर आता है, वहाँ पर जो वहाँ के जो रहवासी लोग हैं उन लोगों ने एक तकरार दाखिल की थी कि कोई श्री सतीश पाटिल नाम के कोई पुलिस ग्रामीण विभाग के अधिकारी है और एक श्री राजेंद्र सावलकर करके है, वो वाटर सप्लाई का अधिकारी है। तो इन दोनों अधिकारियों ने अपने मकान के बाजू में जो आने जाने का जो रास्ता है मोटा, तो उसके बाजू में एक कार कंपाउंड लोखंडी वगैरह डाल के, जाला वगैरह डाल के उन्होंने कार कंपाउंड करके कम से कम 50% रास्ता जो है ना रास्ता ब्लॉक कर दिए थे। तो वहाँ के लोगों को काफ़ी तादाद में वहाँ पे मैंने अभी बार बार देखा हूँ और अभी भी देखा हूँ कि वहाँ पर आने जाने के लिए जैसे छोटे छोटे बच्चों की जो स्कूल की बसें आती है और नागरिक जो वाहन आने जाना करते हैं, तो काफ़ी उन लोगों को दिक्कत हो रही थी, बहुत परेशानी हो रही थी। तो मैंने उस हिसाब से अतिक्रमण विभाग की तरफ से मुंबई प्रांतीय अधिनियम 249 231 के अन्वय उनको नोटिस दिया था। नोटिस के देने के बावजूद भी उन्होंने कुछ जो के अतिक्रमण नहीं निकाला था, तो मैंने आज उनका अतिक्रमण निकाला है। मनपा प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। शहरातील सर्व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण न करण्याचे आणि स्वच्छ सुटसुटीत अमरावतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।